जमीन खरेदीत कोणती कागदपत्र असू शकतात बनावट? चला तर त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. जमीन खरेदी हा आयुष्यातील मोठ्या आर्थिक व्यवहारांपैकी एक आहे. अनेक जण वर्षानुवर्षे बचत करून किंवा कर्ज घेऊन प्लॉट किंवा जमीन खरेदी करतात. त्यामुळे व्यवहार करण्यापूर्वी केवळ जमीन पाहणे किंवा विक्रेत्याने दाखवलेली कागदपत्रे पाहणे पुरेसे नाही. संबंधित कागदपत्रे अधिकृत नोंदीशी पडताळणे तितकेच महत्त्वाचे आहे. काही प्रकरणांमध्ये बनावट किंवा फेरफार केलेले दस्तऐवज, चुकीची मालकी माहिती, बनावट पॉवर ऑफ अटर्नी किंवा आधीच विकलेली गहाण ठेवलेली जमीन पुन्हा विकण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे जमीन खरेदीपूर्वी काही चेकलिस्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे 7/12 उतारा तपासणे. 7/12 उतारा हा महत्त्वाचा महसूल दस्तऐवज आहे, मात्र तो एकटाच मालकीचा अंतिम पुरावा समजू नये. यामध्ये जमीन कोणाच्या नावावर आहे, जमिनीचा प्रकार, क्षेत्रफळ, पीक किंवा इतर नोंदी याबाबत माहिती मिळू शकते. तर त्यामध्ये काय तपासायला हवं? मालकाचे नाव, गट नंबर, सर्वे नंबर, क्षेत्रफळ, जमिनीचा प्रकार, इतर हक्क, बोजा या संबंधी नोंदी, नोंदीतील बदल इत्यादी. विक्रेत्याने दिलेल्या कागदपत्रातील माहिती आणि अधिकृत महसूल नोंदीतील माहिती जुळते का हे तपासणे. दुसरी गोष्ट म्हणजे फेरफार नोंद म्हणजे म्युटेशन एंट्री तपासणे. जमिनीची मालकी किंवा हक्क बदलल्यानंतर संबंधित फेरफार नोंद महत्त्वाची ठरते. उदाहरणार्थ, जमीन वारसा हक्काने मिळाली असेल, विक्री झाली असेल किंवा इतर कारणाने मालकीत बदल झाला असेल तर त्या संबंधी फेरफार नोंदी तपासणे आवश्यक आहे. फक्त जमीन मालकाचे नाव दिसते म्हणून व्यवहार पूर्ण करू नका. त्या नावामागील मालकीचा इतिहास तपासा. तिसरी गोष्ट म्हणजे जुने सेलडीड, खरेदी खत तपासा. विक्रेता जमीन स्वतःच्या मालकीची असल्याचे सांगत असेल तर त्याने ती जमीन पूर्वी कशी मिळवली हे तपासणे महत्त्वाचे आहे. पूर्वीचे सेलडीड, गिफ्ट डीड, पार्टिशन डीड, रिलीज डीड, वारसा हक्काशी संबंधित कागदपत्रे इत्यादी. मालकीचा इतिहास म्हणजे टायटल चेन व्यवस्थित आहे का हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चौथी गोष्ट म्हणजे टायटल सर्च, टायटल रिपोर्ट करून घ्या. हा जमीन खरेदीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. प्रॉपर्टी लॉयर कडून संबंधित जमिनीचा टायटल सर्च करून घ्या. यामध्ये मागील अनेक वर्षातील मालकी आणि व्यवहार तपासले जाऊ शकतात. जसे की जमीन वादग्रस्त आहे का, पूर्वी कोणाच्या नावावर होती, त्यावर कोणाचा हक्क आहे, आधी विक्री किंवा हस्तांतरण झाले आहे का, यासारख्या बाबी समोर येऊ शकतात. पाचवी गोष्ट म्हणजे एन्कम्ब्रन्स म्हणजे बोजा तपासणे. जमिनीवर बँकेचे कर्ज, गहाण, न्यायालयीन हक्क किंवा इतर आर्थिक बोजा आहे का हे तपासणे महत्त्वाचे आहे. विक्रेता जमीन पूर्णपणे क्लिअर आहे असे सांगत असला तरी अधिकृत नोंदी तपासा. कर्ज किंवा गहाण असलेली जमीन योग्य प्रक्रिया न करता खरेदी केल्यास पुढे मोठी अडचण निर्माण होऊ शकते. सहावी गोष्ट म्हणजे सेलडेड आणि रजिस्ट्रेशन तपासा. विक्रेत्याने दाखवलेले खरेदी खत खरे आहे का याची नोंदणी कार्यालयातील रेकॉर्डशी पडताळणी करा. जसे की डॉक्युमेंट नंबर, रजिस्ट्रेशन डेट, सेलर बायर डिटेल, प्रॉपर्टी डिटेल, सर्वे, गट नंबर, एरिया यामध्ये कोणतीही विसंगती आहे का ते तपासा. फक्त झेरॉक्स किंवा स्कॅन कॉपीवर विश्वास ठेवू नका. सातवी गोष्ट म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी. जर पॉवर ऑफ अटर्नी असल्यास विशेष काळजी घ्यायला हवी. काही वेळा जमीन मालकाच्या वतीने दुसरी व्यक्ती व्यवहार करत असते. अशा वेळी पॉवर ऑफ अटर्नी तपासणे अत्यंत आवश्यक आहे. पॉवर ऑफ अटर्नी नोंदणीकृत आहे का, ती वैध आहे का, त्यामध्ये जमीन विकण्याचा अधिकार दिला आहे का, पॉवर ऑफ अटर्नी देणारी व्यक्ती खरोखर मालक आहे का, पॉवर ऑफ अटर्नी रद्द करण्यात आलेली नाही ना. पीओएच्या आधारे होणाऱ्या व्यवहारात प्रॉपर्टी लॉयरचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरते. आठवी गोष्ट म्हणजे वारसा हक्काची जमीन असल्यास सर्व वारस तपासा. जमीन वारसा हक्काने मिळालेली असल्यास केवळ एका व्यक्तीचे नाव पाहून व्यवहार करू नका. मूळ मालकाचा मृत्यू झाला असल्यास पुढील गोष्टी तपासणं गरजेचं आहे. वारसांची माहिती, वारस नोंद, मृत्यू प्रमाणपत्र, वारसांमधील हक्क, वाटणी म्हणजे पार्टिशन संबंधित कागदपत्रे. एखादा वारस व्यवहाराला संमती देत नसेल तर पुढे कायदेशीर वाद निर्माण होऊ शकतो. नवी गोष्ट म्हणजे जमीन येणे आहे का हे तपासा. तुम्ही प्लॉटवर घर किंवा इतर बांधकाम करण्यासाठी जमीन घेत असाल तर तिचा वापर काय आहे हे समजून घ्या. ऍग्रिकल्चरल लँड अँड नॉन ऍग्रिकल्चरल लँड यामध्ये महत्त्वाचे फरक आहेत. विक्रेता हा रेसिडेन्शियल प्लॉट आहे असे सांगत असल्यास संबंधित मंजुरी आणि जमीन वापराचे अधिकृत कागदपत्रे तपासा. 10वी गोष्ट म्हणजे अप्रूव्ड लेआउट आणि परवानग्या तपासा. डेव्हलपर किंवा जमीन विकणारी व्यक्ती प्लॉट विकत असेल तर संबंधित लेआउट मंजूर आहे का हे तपासा. लेआउट अप्रूव्हल, संबंधित स्थानिक प्राधिकरणांची मंजुरी, रस्त्याची तरतूद, ओपन स्पेस, सर्वाधिक सुविधांसाठी राखीव जागा याबाबतची माहिती तपासा. फक्त जाहिरातीतील गव्हर्नमेंट अप्रूव्ड किंवा एनए प्लॉट या शब्दांवर विश्वास ठेवू नका.